देवाचे स्वरूप काय आहे? देवाचे आणि आपले नाते तरी काय आहे? देवाचे आपल्या जीवनात काही महत्त्व आहे किंवा नाही? याविषयी विचार करणारी माणसं शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे बऱ्याच अंशी लोक देवाला मानायचं म्हणून मानतात. काही वेळा बोलूनही दाखवितात की मानला तर देव नाही तर दगड. तर मग खरोखर वस्तुस्थिती अशीच आहे काय? आम्ही मानला तर देव आहे, नाही तर नाही, असं आहे काय? संत महात्म्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणी मानो अथवा न मानो, त्यामुळे देवाच्या अस्तित्वाला काही फरक पडत नाही. संतांनी लोकांना अत्यंत प्रेमपूर्वक एक चांगला सल्ला दिलाय, जेणेकरून खऱ्याखुऱ्या देवाच्या स्वरूपाकडे त्यांचे मन आकर्षित होईल. समर्थ रामदास स्वामी लिहितात, नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरून प्रेमा. ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा, कैसा आहे, ऐसे ओळखिले पाहिजे. देवाचे स्वरूप काय आहे? देवाचे आणि आपले नाते तरी काय आहे? देवाचे आपल्या जीवनात काही महत्त्व आहे किंवा नाही? याविषयी विचार करणारी माणसं शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे बऱ्याच अंशी लोक देवाला मानायचं म्हणून मानतात. काही वेळा बोलूनही दाखवितात की मानला तर देव नाही तर दगड. तर मग खरोखर वस्तुस्थिती अशीच आहे काय? आम्ही मानला तर देव आहे, नाही तर नाही, असं आहे काय? संत महात्म्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणी मानो अथवा न मानो, त्यामुळे देवाच्या अस्तित्वाला काही फरक पडत नाही. संतांनी लोकांना अत्यंत प्रेमपूर्वक एक चांगला सल्ला दिलाय, जेणेकरून खऱ्याखुऱ्या देवाच्या स्वरूपाकडे त्यांचे मन आकर्षित होईल. समर्थ रामदास स्वामी लिहितात, नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरून प्रेमा. ज्याच्या प्रतिमा